मित्रांनो, आपण मागील अनेक दिवसापासून ही काही महिन्यापासून आपण ज्या लॉटरीची वाट बघत होतात ती म्हाडाची लॉटरी आज अखेर जाहीर झालेली आहे। आता जी काही जाहिरात आहे मित्रांनो ती आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे। म्हाडाने जवळजवळ जी काही लॉटरी प्रसिद्ध केली, जे काही जाहिरात प्रसिद्ध केली, नेमक्या ठिकाणी किती घरे आहेत, नेमका कार्पेट एरिया काय, असे एकाची प्रश्न होते। पण आज मित्रांनो ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नक्कीच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाला दिलासा देण्याचं काम सुद्धा काही प्रमाणात म्हाडाने केल्याचं दिसून येत आहे। आता नेमका ही जाहिरात कशी पाहायची किंवा बुकलेट कसं पाहायचं हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। जी काही लॉटरी प्रसिद्ध झाली मित्रांनो, आजच्या ज्या तुम्ही तर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। म्हणजे लोकसत्ता आहे, मत आहे, सकाळ आहे, लोकमत आहे, अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता मी तुम्हाला फक्त दाखवणारी जाहिरात कशी डाउनलोड करायची, कशी बघायची, त्याच्यात नेमकं महत्त्वाची डिटेल काय आहेत हे आता आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी किंवा डिटेल पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला जायचं आहे म्हाडाच्या साईटवरती। जी साईट आहे https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जायचं, तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल। इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हाडा लॉटरी दिसते housing.mahada.gov.in याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल अगोदर किंवा मागच्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल मित्रांनो। म्हणून इथे आल्यानंतर हे 3 डॉट्स आहेत, 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प असे ऑप्शन आहेत। क्विक लिंक्सवरती जायचं आहे। क्विक लिंक्सवर गेल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघता क्विक लिंक्समध्ये मुंबई बोर्ड, कोकण बोर्ड, पुणे बोर्ड हे सगळे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत। आपल्याला मुंबई बोर्डाची माहिती पाहिजे म्हणून तुम्ही ते मुंबई बोर्डमध्ये लॉटरी 2026 ॲडव्हर्टाइजमेंट असं आहे, तुम्हाला त्या ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करायचं आहे। ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केल्यानंतर ती जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो ती डाउनलोड होणार आहे। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे जी आता आपण नुकतंच आपल्यासमोर डाउनलोड केलेली आहे। याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेत मित्रांनो हे आपण पुढील भागात पाहणार आहोत, आज पाहणार नाही। सगळे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त आज आपण कसं डाउनलोड करायचं, बुकलेट आणि माहिती पुस्तिका याच्यामध्ये सगळी माहिती दिली, कॅटेगरी वाईज कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत, बांधकाम चालू असलेले सदनिका किती असणार आहेत, त्याच्यानंतर विकास नियंत्रण नियमावली 33.5 अंतर्गत किती आहेत म्हणजे खाजगी विकास संघाची किती आहेत, त्याशिवाय विकास नियंत्रण नियमावली 33.7 अंतर्गत खाजगी विकास संघांची किती घरे आहेत, त्यानंतर जे विखुरलेली घरे आहेत मागील लॉटरीतील शिल्लक घरे ती किती आहेत, किंवा जे काही बांधकाम म्हणजे मुंबई मंडळ आणि विविध कारणामुळे रिक्त राहिलेली घरे ती घरे किती आहेत याची सगळी माहिती या ठिकाणी प्रॉपरली दिलेली आहे, व्यवस्थित दिलेली। मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत त्यांची माहिती दिली आहे। आणि नंतर तुम्ही पाहू शकता इकडे सगळी माहिती पाहिल्यानंतर हे डिटेल तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, याच्यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे। यात मित्रांनो PMAY ची सुद्धा घरे आहेत आणि बाकीची जी काही रिक्त आहेत त्या घरांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पहिले नेमकं बुकलेट कसं डाउनलोड करायचं ते इथेच मित्रांनो जे काही आपण पहिलं पेज ओपन केलं होतं त्या पेजवरतीच इथे म्हाडा मुंबई लॉटरी बुकलेट आहे 2026 बुकलेट, त्यावर क्लिक करा। बुकलेटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बुकलेट डाउनलोड होणार आहे। बुकलेट डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो ते ओपन करा। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे हे बुकलेट आपल्याला दिसणार आहे। तर हे बुकलेट आहे मित्रांनो जे आता नुकतंच म्हाडाकडून पब्लिश करण्यात आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे बाबी तुम्ही पाहू शकता, सोडतीचे वेळापत्रक आहे, विविध योजनांचा तपशील आहे, वसाहतीमधील सदनिकांचे आरक्षण हे तक्ता आहे, आरक्षित घराचे नाव, त्याचे विवरण, आवश्यक प्रमाणपत्र कोणती लागणार आहेत, पात्रतेच्या अटी काय आहेत, अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत ही सगळी माहिती दिलेली आहे। त्याशिवाय इथे तुम्ही पाहू शकता जे इतर माहिती आहेत या ठिकाणी तुम्ही पहा, म्हणजे अर्ज सादर करण्याची आवश्यक कागदपत्रे, संगणकीय अर्ज करण्याची कार्यपद्धती, संगणकीय सोडतीची कार्यपद्धती, सदनिकांची विक्री किंमत आणि ती भरणा करावयाच्या अटी व शर्ती, सदनिका वितरणाच्या इतर अटी व शर्ती, उपनिबंधक व निबंधक व उपनिबंधक कार्यालयाचा पत्ता, सोडतीच्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळ व संपर्क अर्जदारांनी सादर करायचे नमुने ही सगळी माहिती दिली आहे। त्या व्यतिरिक्त सगळे डिटेल तुम्ही वेळापत्रक असेल, तुम्ही वेळापत्रक ऑलरेडी पाहिलेलं आहे, ते जे काही डिटेल आहेत सदनिकांचा डिटेल असेल किंवा जे काही कॅटेगरी वाईज कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्याशिवाय तुमच्या जे काही नियम व अटी आहेत, आरक्षण हे तक्ता आहे, नियम व अटी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे सादर करायचे आहेत, तुमचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, पात्रतेच्या अटी काय असणार आहेत हे सगळी माहिती दिली मित्रांनो। ते तुम्ही अर्ज भरायची पद्धती काय जसं मी सांगितलं अगोदर हे सगळी माहिती या ठिकाणी प्रॉपरली दिलेली आहे। तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, वाचून घ्या। फक्त सावधानतेचा इशारा का दिला आहे म्हाडाने तर कोणत्याही एजंटची नेमणूक पहा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेली नाही। अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशाचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ किंवा म्हाडा जबाबदार राहणार नाही। तसेच
वर अर्जदारास कोणीही दलाल परस्पर व्यक्ती अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण तसेच उपमुख्य अधिकारी पर्यंत मुंबई मंडळ यांच्या कार्यालयास कळवावे. त्यांचे दूरध्वनी पुढील प्रमाणे सगळे डिटेल दिलेत मित्रांनो. तुम्ही सगळे डिटेल पाहून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. आता आपण नेमकं आता हे जे काही किमती आहेत मित्रांनो, किमतीच्या संदर्भात आता तुम्ही सगळं स्टडी करणार आहे आणि नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किमतीचे घरे आहेत हे आपण पुढील भागात लवकरच घेऊन येणार आहोत. एकंदरीत मित्रांनो, आज जी काही म्हाडाची लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे, या लॉटरीच्या अंतर्गत 4ही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट, LIG अर्थातच अल्प उत्पन्न गट, MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गट आणि HIG अर्थातच हायर इन्कम ग्रुप उच्च उत्पन्न गट, या 4ही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केलेली आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की आता ह्याच लॉटरीतील घरांना कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि नेमकं ही घरे लोकांना पसंतीस पडतात का नाही हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं आपल्याला मित्रांनो काही दिवसानंतर समजणार आहे की लोकांनी याला कसा प्रतिसाद दिलेला आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की जी काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत गोरेगाव या ठिकाणी, त्या घरांना मात्र अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल यात मात्र शंकाच नाही. कारण ही घरे ही घरे PMAY अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 322 असून ज्यांची किंमत मिळवणं अवघी 32 लाख ठेवण्यात आलेली आहे. या संदर्भातले सगळे अपडेट म्हाडाच्या या लॉटरी संदर्भातले सगळे अपडेट मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. आणि त्याशिवाय तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल, आमच्याशी बोलायचं असेल, तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करायचं असेल, तुम्हाला जाहीर करायचं असेल तर आपल्या 2,27,000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचण्यासाठी RK प्रॉपर्टीजने आता प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात आमच्या RK प्रॉपर्टी न्यूज चॅनलवरून नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्हाला rkpropertynews@gmail.com वरती तुम्हाला मेसेज टाकायचा आहे, हाय प्रमोशन आणि तुमचा मोबाईल नंबर. जर तुम्हाला क्वेरी असेल, तुम्हाला काय आमच्याशी बोलायचं असेल, तुमच्या मनात काही शंका असेल तर हाय क्वेरी तुमचा मोबाईल नंबर टाका. मी परत सांगतोय rkpropertynews@gmail.com वरती तुम्हाला हे पाठवायचं आहे. तुर्तास मित्रांनो इथे थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.